दिनकर बाळू पाटील अर्थात दी बा पाटील ह्या नावाभोवती असलेल्या एका शतकाचा इतिहास, हा इतिहास जिथं घडला तो भूगोल आणि ह्या शतकात वावरलेल्या पात्रांचे समाजशास्त्र हा कुतूहलाचा विषय आहे आणि नक्कीच तो पुढच्या पिढीसाठी देखील राहणार आहे. या एका शतकात अनेक स्थित्यंतरे आली आणि गेली आणि त्या स्थित्यंतराचा परिणाम जनमानसावर झाला. पण या सगळ्यात दी बा पाटलांनी घडवून आणलेली क्रांती ही समकालीन तसेच भविष्य काळातल्या पिढ्यांसाठी अधिक प्रेरणा देणारी आहे. त्यांचा जिल्हा लोकल बोर्डाच्या सदस्यापासून सुरू झालेला हा प्रवास 5 वेळा महाराष्ट्र विधानसभा सदस्य, 2 वेळा महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते, 1 वेळ विधान परिषद सदस्य, 1 वेळ थेट नगराध्यक्ष आणि 2 वेळा लोकसभेत खासदार असा प्रवास करीत लोकांच्या न्याय हक्कांसाठी अविरत सुरू राहिला. आपल्या तत्वांशी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता ते लढत राहिले, त्यांचे अधिकार मिळवून देत राहिले. अशा असामान्य व्यक्तिमत्वाच्या आयुष्यातील काही पाने ही काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेली आहेत. ती लोकांसमोर आली पाहिजेत, चिरंतन स्मृतीत राहिली पाहिजेत. त्यांच्याकडे पाहून पुढच्या पिढीने प्रेरणा घेतली पाहिजे. यासाठी विशेष उद्देशाने एक माणूस झटून काम करतोय. अगदी 1 नाही, 2 नाही, तर तब्बल 9 वर्ष. तो माणूस म्हणजे चित्रपट लेखक, दिग्दर्शक मुकेश अनंता कांबळे आणि उद्देश म्हणजे लोकनेते दी बा पाटील यांच्या आयुष्यावर आधारित असलेला चित्रपट. पनवेलपासून 5 किलोमीटरच्या अंतरावर असलेले आणि सिडकोच्या 12.5% योजनेचं प्रकल्पग्रस्त असलेलं वळवली हे गाव. या गावचे रहिवासी असलेले आणि मराठी चित्रपट क्षेत्रात कार्यरत असलेले मुकेश कांबळे हे गेली 9 वर्ष इतर चित्रपट बाजूला ठेवून फक्त दी बा पाटील यांच्या चित्रपटावरच लक्ष केंद्रित करून का आहेत आणि या चित्रपटाबाबत त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे, या चित्रपटाबाबत त्यांचं नेमकं विजन काय आहे. तर चला मग भेटूया या दिबा प्रेमीला. नमस्कार, मी सागर राजे, प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज पुन्हा एकदा अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे आणि तो म्हणजे लोकनेते दिबा पाटील यांच्या जीवनावरील चित्रपट. खरं म्हणजे या चित्रपटाची घोषणाच जवळजवळ 9 वर्षापूर्वी झाली होती, परंतु अजून देखील त्या चित्रपटाच्या बाबतीत कुठलीही अजून अधिकृत माहिती आपल्याला येत नाही आणि यासाठी या चित्रपटाचे दिग्दर्शक मुकेश कांबळेजी यांच्याशी आपल्याला चर्चा करायची आहे. मुकेशजी, स्वागत आहे आपलं प्रभात पर्व न्यूज मध्ये. नमस्कार. खरं म्हणजे 9 वर्ष झाली आपण ज्यावेळी लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मिती करणार असं आपण सांगितलं होतं आणि मला वाटतं मी 2-3 वेळा आपल्याशी याविषयी चर्चा केलेली आहे. परंतु अजून देखील 9 वर्ष होऊन देखील त्या चित्रपटाविषयी म्हणजे हा चित्रपट निर्मिती का होत नाही याविषयीचा प्रश्न अनेक प्रेक्षकांना पडलेला आहे. नेमकं काय कारण आहे की 9 वर्ष होऊन देखील अजून देखील त्या चित्रपटाच्या बाबतीत कुठलीही अधिकृत घोषणा आता होत नाही? तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. म्हणजे हा प्रश्न मला खरं तर 1-2 दिवसामागे कोण ना कोण विचारतच असतो आणि लोकांचंही तसं काही चुकत नाहीये. कारण 9 वर्ष म्हणजे काही छोटा काळ होत नाही. बरोबर. आणि एवढ्या मोठ्या काळामध्ये एखादा सिनेमा तयार होत नाही, ही दुःखाची गोष्ट आहे. बायोपिक करणं म्हणजे ही जरा कठीण गोष्ट आहे आणि त्यातल्या दिबा पाटलांवर फिल्म करणं, बायोपिक करणं ही अजून अवघड गोष्ट होती. माझी सुरुवातीची 5 वर्ष ते फिल्मचे रिसर्च आणि स्क्रिप्टिंग करण्यावरतीच गेली आणि मग ते झाल्यानंतर मग पुढची गोष्ट होती निर्माता मिळवायची. त्याच्यामध्ये माझी 4 वर्ष निघून गेली. आता एखादी लव्ह स्टोरी असेल किंवा एखादी क्रिमिनल स्टोरी असेल तर त्याच्यासाठी निर्माता लगेच मिळतो, पण या फिल्मला नाही मिळाला. अर्थात दिबा पाटलांची गोष्ट त्यांच्या संघर्षाची गोष्ट आहे, भूमिपुत्रांच्या इतिहासाची गोष्ट आहे, संघर्षाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे ह्या फिल्मसाठी निर्माता मिळाला जरा अवघडच गेलं. म्हणजे 9 वर्ष तुम्हाला लोकनेते दिबा पाटील साहेबांसारखा जो महापुरुष आहे त्याच्यावर चित्रपट काढण्यासाठी कोणीही निर्माता मिळाला नाही. म्हणजे तुम्ही बघा ना, म्हणजे त्यांच्याविषयी आज हे लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ त्याविषयी कितीतरी मोठा संघर्ष झालेला तो आपण पाहिलेला आहे. मग अशा वेळी सर्व खूप मोठी राजकारणी लोक आहेत, सामाजिक क्षेत्रातील लोक आहेत, औद्योगिक क्षेत्रातील लोक आहेत, उद्योजक आहेत. मग अशा
लोकांकडे देखील तुम्ही निश्चितच गेला असेल, पण तरी देखील कोणीही निर्माता या चित्रपटासाठी पुढे आला नाही असं तुमचं म्हणणं आहे? नाही नाही, मिळाले ना. निर्माते खूप लोकांशी माझी गाठभेट झाली, ह्या विषयावर बोलणं झालं. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात तुम्हाला जर सांगायचं झालं तर मी नोट डाऊन करायचो. ओके. म्हणजे आज कोणाला भेटायचंय, आता ह्या मीटिंग मध्ये आता पुढची मीटिंग कधी आहे हे अपडेट घेणं, हे सगळं नोट डाऊन करायचो. ओके. पण मग जशी जशी लिस्ट वाढत गेली तसं मग नोट डाऊन करायचं बंद केलं. आणि मग आता जर कोणाकोणाला भेटलं तर असं जर विचाराल तुम्ही तर आपला हा जो सगळा परिसर आहे, या परिसरामध्ये दिबा पाटील साहेबांचं नाव घेतल्यानंतर निर्माता मिळावा म्हणून तुमच्या नजरेसमोर जी जी माणसं येतील, मग अगदी अलिबाग पासून ते उरणपर्यंत आणि पनवेल पासून भिवंडी पर्यंत ओके. जी जी माणसं आहेत त्यातल्या बहुतांशी लोकांना भेटलो. मग त्याच्यामध्ये राजकारणी होते, बिझनेसमन होते, बिल्डर होते. ह्या लोकांना प्रेझेंटेशन आवडायचं, गोष्ट आवडायची, रिकव्हरी प्लॅन पटायचा. ओके. अगदी आमच्या सगळ्या मिटिंग आहेत त्या 2-2, 3-3 महिन्यापर्यंत चालायच्या. अरे बापरे. अगदी काही मिटिंग तर माझ्या अग्रीमेंट पर्यंत गेलेल्या आहेत. अरे बापरे. आणि मग मध्येच काहीतरी व्हायचं आणि लोक माघार घ्यायचे. आता हा जो सगळा प्रवास होता, या प्रवासामध्ये लोक भेटत गेले, मला फिरवत राहिले आणि मग त्याच्यामध्ये तो माझा वेळ वाया गेला. याच्यात आता अशी परिस्थिती आली की माझ्याकडे 2 पर्याय होते. ओके. एक तर हे सगळं थांबवायचं किंवा मग मार्ग बदलून पुढे जायचं. तर मी आता मग मार्ग बदलून पुढे जायचं ठरवलंय. नाही म्हणजे आता थोडक्यात या चित्रपटाला एकही निर्माताच मिळत नाही, म्हणजे तुम्ही का थांबले असं होत नाही. अर्थातच तुमची ही 9 वर्षाची जी तुमची स्वतःची संघर्षाची आता गोष्ट आहे त्याच्यावर वेगळा एक विषय परत एकदा आपल्याला बोलायला लागेल. पण तो पुढे न्यायचा आहे, मग आता त्याला काही पर्याय आहेत का? म्हणजे कशा रीतीने हा चित्रपट निघाला पाहिजे हे तुम्हाला वाटतं? जर चला नाही मिळत निर्माते त्याला तुमच्या म्हणण्याप्रमाणे, त्यांचे काय विषय असतील कदाचित, मग आता यासाठी पुन्हा सुरुवात करायची आहे, मग त्यासाठी काय उपाय आहेत तुमच्याकडे? बघा काय होतं बऱ्याचदा की काही गोष्टी आपल्या उशिरा लक्षात येतात. म्हणजे खूप लोकांची उंबरठी झिजवल्यानंतर माझ्या लक्षात आलं की दिबा पाटील साहेबांच्या आयुष्यामध्ये लोकसहभाग अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे तुम्ही जर इतिहासात जाऊन जर पाहिलं तर दिबा पाटील साहेबांकडे निवडणुकीचा प्रचार करायला पैसे नसायचे. मग ते ज्या गावामध्ये जायचे तिथले लोक पैसे जमा करायचे आणि साहेबांना प्रचारासाठी द्यायचे, वर्गणी काढायची. वर्गणी करत. त्याच्यानंतर दिबा पाटील साहेबांनी जेव्हा पनवेलमध्ये टपाल नाक्यावर जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे, अर्धाकृती पुतळा, तो पुतळा उभा करताना लोकवर्गणीतून उभा केला. त्यानंतर पुन्हा जेव्हा जासईमध्ये जे पहिलं हायस्कूल उभं केलं ते लोकवर्गणीतून उभं केलं. त्याच्यानंतर जे डोंबाळा कॉलेज आहे ते लोकवर्गणीतून उभं केलं. त्यानंतर 1984 साली जे हुतात्म्यांचं स्मारक तयार झालं जासईला, ते लोकवर्गणीतून उभं केलं. एवढंच नाही तर दिबा पाटील साहेबांचं जे पनवेलमध्ये आता राहतं जे घर आहे संग्राम बंगला, तो सुद्धा लोकांनी श्रमदानातून उभा केलेला आहे. मग ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये लोकसहभाग इतका महत्वाचा आहे तर त्या माणसाची फिल्म सुद्धा लोकसहभागातूनच झाली पाहिजे, असं ह्या मतावरती मी आता आलेलो आहे. बरं बघा ना, एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांचं स्वतःचं राहतं घर देखील लोकवर्गणीतूनच या ठिकाणी होतंय आणि त्यांचा चित्रपट देखील त्याच पद्धतीनं लोकवर्गणीतूनच आता करावा लागेल इथपर्यंत ते पोहोचले आहेत. बरं एक गोष्ट आहे, लोकवर्गणीतून जेव्हा तुम्ही हा प्रकल्प किंवा हा प्रोजेक्ट सुरू करता, लोकांनी का तुम्हाला पैसे द्यावे इथनं सुरुवात होईल. लोकांना आजकाल काय माहिती का, आपल्या लोकांना कुणी लोकवर्गणीतून एखादा प्रोजेक्ट सुरू करतो मग त्याच्याविषयी अनेक शंका कुशंका येतात आणि हे अर्थातच तुमच्या बाबतीत देखील येईल. मग तुम्हाला काय वाटतं की बाबा लोकांनी तुम्हाला का पैसे द्यावे, नेमका का त्यांनी लोकवर्गणी द्यावी, त्याचा हिशोब वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे मी काय नव्यानं सांगायला नको तुम्हाला, या सगळ्याला काय उत्तर आहे तुमच्याकडे? एक तर तुमचं पहिलं जे प्रश्न होतं की लोक पैसे देतील का, लोकांनी का द्यावे पैसे? तर एक तर मला विश्वास आहे की 100% लोक या सिनेमासाठी या फिल्मसाठी पैसे देतील. का तर ज्या दिबा पाटील साहेबांच्या नावासाठी म्हणजे विमानतळाला नाव मिळावं यासाठी लाखो लोक जेव्हा रस्त्यावर उतरतात, याचा अर्थ त्या लोकांचं दिबा पाटलांवरती प्रेम आहे. हो बरोबर. आणि मग त्यांचा जो इतिहास आहे, त्यांचं जे संघर्षाचं आयुष्य आहे आणि इथल्या भूमिपुत्रांचा जो संघर्ष आहे तो मोठ्या पडद्यावर यावा यासाठी लोक निश्चितपणे पैसे देतील असं मला वाटतं. आतापर्यंत झालं काय की मी निर्माता शोधण्यासाठी मी पडद्याच्या मागे सगळं फिरत होतो. ओके. हे लोकांपर्यंत नव्हतं. आता ते लोकांपर्यंत गेल्यानंतर लोकांना कळेल की सिनेमाच्या बाबतीत काय घडतंय आणि मग त्यासाठी लोक निश्चितपणे उभे राहतील असं मला वाटतं. आता तुमचा जो पुढचा मुद्दा होता की लोक पैसे दिल्यानंतर पुन्हा तो व्यवहाराचा विषय आला. हो, म्हणजे ते खर्च कसे होतील, त्याच कारणासाठी खर्च होतील का? बरोबर. तर कसं आहे की बघा, ही जी फिल्म करताना दिबा पाटील साहेबांचे जे कुटुंबीय आहेत
त्यांनी मला परमिशन दिली आणि परमिशनच्या सोबत मला राईट्सही दिले. पण हे कशाच्या जीवावर होतं, तर हे विश्वासाच्या जीवावर होतं. त्यांचा माझ्यावर जर विश्वास नसता, म्हणजे कुठलाही व्यवहार असेल तो त्याच्यात आधी विश्वास असतो. विश्वास लागतो त्याच्यामध्ये. बरोबर. तर तो विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला. आजही गेले 9 वर्ष झाली ती मंडळी माझ्या पाठीशी सावलीसारखी उभी आहेत. आता ती माणसं जर दिबा पाटलांची फॅमिली जर माझ्यावरती विश्वास ठेवते, तर इतर लोकांनी विश्वास ठेवायला काही हरकत नसावी. आणि पुढचा मुद्दा जो तुम्ही सांगितला की याच्यामध्ये हा व्यवहार असल्यामुळे याच्यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे. तर आपली जी फिल्म आहे त्या फिल्मचे जे प्रोडक्शन हाऊस आहे पीपल फिल्म, याची जी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर कोणी ₹1 जरी दिला तरी तो तिथं आपल्याला दिसणार आहे. म्हणजे तुम्ही एका क्लिकवरती ज्या माणसाने ₹1 जरी दिलाय तरी त्याचं नाव, गाव, त्यांनी किती रक्कम दिलं हे सगळं तुम्हाला एका क्लिकवर दिसणार आहे. तर ती ट्रान्सपरन्सी असणार आहे. फिल्मचं जी प्री प्रोडक्शन आहे, शूटिंग आहे, पोस्ट प्रोडक्शन आहे, या सगळ्यांचे अपडेट जे आहेत ते लोकांपर्यंत आपण वेळोवेळी देत राहणार आहोत. आणि शेवटी कसं आहे की सिनेमा आहे तो विश्वासाचा आहे. लोकांनी दिबा पाटलांच्या नावाने तेवढा तरी विश्वास माझ्यावरती दाखवला पाहिजे. नाही, गेल्या 9 वर्षांपासून आपण खरोखर या चित्रपटासाठी म्हणजे संपूर्ण करिअर आपलं पणाला लावलं, हे मी म्हणजे अगदी उघडपणे बोलू शकतो. एक गोष्ट आहे की हे म्हणजे हा चित्रपट जेव्हा तुम्ही दिग्दर्शित करणार आहात, अशा वेळी लोकांना प्रश्न म्हणजे त्यांच्या मनात येऊ शकतो की तुम्ही कुठले असे महत्वाचे चित्रपट दिग्दर्शित केलेले आहेत. म्हणजे कदाचित याच मुले अनेक लोकांनी म्हणजे या चित्रपटासाठी निर्माता म्हणून पुढे येण्यासाठी नकार दिला असं मला म्हणता येईल. आता तुम्हाला हा प्रश्न जसा त्या लोकांनी कदाचित विचारला असेल, आता लोक देखील म्हणतील की मुकेश कांबळेंनी कुठले असे चित्रपट दिग्दर्शित केलेले आहेत किंवा ते खरोखर या एवढ्या मोठ्या भव्य दिव्य जो म्हणजे चित्रपट असणार आहे त्यासाठी ते समर्थ आहेत का स्वतः, असं विचारलं तर त्याला काय उत्तर तुमच्याकडे? हे तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. पण मी जरी माझ्या नावावरती अगदी स्वतःचे मुख्य दिग्दर्शक म्हणून फिल्म जरी आलेली नसली तरी याचा अर्थ मी कामच केलं नाही असं नाहीये. मी अगदी 2004 पासून या फील्डमध्ये आहे. मी फील्डवरती काम करणारा माणूस आहे. मी अनेक फिल्मसाठी अगदी असिस्टंट डिरेक्टर पासून ती असोसिएट डिरेक्टर पर्यंत काम केलं. आणि हे काम केल्यानंतर जेव्हा ही फिल्म जेव्हा सुरू झाली 2017ला, तिथपासून मग मी दुसऱ्या कुठल्याही प्रोजेक्टला हात घातलेला नाही. आज जर आपण विचार केला असता की या 9 वर्षामध्ये मी जर करायचं ठरवलं असतं तर पुढच्या इतर फिल्म करू शकलो असतो मी. म्हणजे आपल्या भागातल्या आता परिसरातल्या आपल्या बॅकग्राऊंडच्या ज्या काही फिल्म आहेत, म्हणजे आपल्याकडे समुद्र आहे, समुद्राच्या आतमध्ये खाडी आहे, खाडीच्या आतमध्ये खोशी आहे, तर ह्या 3 वेगवेगळ्या फिल्म आहेत, ह्या मी लिहून ठेवलेल्या आहेत, त्याही मी करू शकलो असतो. पण माझं म्हणणं होतं की दिबा पाटलांचा जो संघर्ष आहे किंवा त्यातला भूमिपुत्रांचा जो संघर्ष आहे तो मोठ्या पडद्यावर आला पाहिजे. आणि मग माझा पूर्ण वेळ जो आहे ती ही फिल्म करण्यासाठी मी तो वेळ दिला. काम करताना, फिल्मचं काम करत असताना तुम्हाला दिग्दर्शक म्हणून तुम्हाला काय लागतं, तर एक तर तुम्हाला सुरुवातीला त्या विषयाची जाण लागते. बरोबर. मी या फिल्मवरती 9 वर्ष काम केलंय, याचा अर्थ मला या विषयाची जाण आहे. मी फील्डवरती काम केलेलं आहे, त्याच्यामुळे जे काही व्हिज्युअल्स आहेत ती व्हिज्युअल्स मला माहिती आहेत की मला काय व्हिज्युअल्सनी पोचवायचं आहे. आणि तिसरी गोष्ट आहे की विजन. मी भूमिपुत्र आहे इथला, त्याच्यामुळे माझी संस्कृती आहे, माझी परंपरा आहे, रीतिरिवाज आणि माझा इतिहास जो आहे तो जगाच्या समोर मोठ्या पडद्यावर मला दाखवायचा आहे. तर तो काय विजनने दाखवायचं हे सुद्धा माझ्याकडे आहे. तर तुर्तच मी इतकंच सांगेन की माझ्याकडे म्हणून विश्वास ठेवा, माझ्यावरती विश्वास ठेवा, इतकंच मी सांगेन. एक गोष्ट म्हणजे मला माहिती आहे आपली अनेक वेळा चर्चा झालेली आहे आणि त्यावेळी तुम्ही सांगितलं की या चित्रपटासाठी खूप रिसर्च केलेली आहे आपण. म्हणजे अगदी दिबा पाटील साहेबांची भाषणं असतील किंवा ते लोकेशन, जिथे जिथे दास्तान फाटाचा जो आंदोलन होता म्हणजे तिथे काय ती भव्य दिव्यता असली पाहिजे. म्हणजे तुमचं विजन म्हणजे खरं म्हणजे मी एक दिलीप प्रभावळकरांचं एक पात्र होतं, त्याच्यामधला मी तो सीन मला आठवतंय की ते सांगतात की मला आहे ना प्रत्येक गाण्यात ती जागा दिसते. म्हणजे त्यांचं वय झालं होतं खरं म्हणजे त्या चित्रपटामध्ये, म्हणजे त्या नाटकामध्ये. आणि त्याच्यामध्ये मला सांगतात की मला ती प्रत्येक, आता जरी माझा आवाज लागत नसला, मला ती प्रत्येक जागा दिसते कशी लागली पाहिजे. आणि यांना देखील गेल्या 9 वर्षांपासून तुम्ही याविषयी सातत्याने अभ्यास करत असल्या कारणाने तुम्हाला देखील ती प्रत्येक जागा, प्रत्येक डायलॉग दिसतो असं म्हणायला लागेल. काय रिसर्च केली होती तुम्ही की ज्याने खरोखरच ती फिल्म अगदी जगा वेगळी आणि तरी देखील वास्तववादी होणार आहे? ही फिल्म सुरू करताना एखादी कुठलीही फिल्मची स्क्रिप्ट असते ती तुम्हाला 2 महिने लागू शकतात, 4 महिने लागू शकतात, 6 महिने, वर्ष, 2 वर्षही लागू शकतात. पण एवढी वर्ष जातील, 5 वर्ष जातील एवढं मलाही वाटलं नव्हतं. आम्ही जेव्हा सुरुवातीला काम सुरू केलं तेव्हा मी जेव्हा फील्डवर गेलो त्यावेळेस काही लोकांच्या मुलाखती घेतल्या ज्यांनी दिबा पाटलांसोबत काम केलं होतं. दिबा पाटील साहेबांच्या आंदोलनामध्ये जी मंडळी होती त्या सगळ्या मंडळींचे इंटरव्ह्यूज आम्ही घेतले. मग तो आकडा जवळजवळ 550 लोकांचा आहे. म्हणजे ऑन रेकॉर्ड आपल्याकडे 550 इंटरव्ह्यूज आहेत. त्यानंतर साहेबांची जी बोलण्याची शैली होती,
आता आपल्याकडे काही व्हिडिओ फुटेज अवेलेबल नव्हते किंवा आपल्याला नाही मिळू शकले. मग ते व्यक्तिमत्व आपल्याला कसं दाखवता येईल, तर त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या संवादातून, भाषणातून. तर साहेबांची विधानसभेतली, विधान परिषदेतली 3,500 भाषणं आहेत. ते आहेत आपल्याकडे ते सगळे. सगळे आपल्याला अभ्यासावे लागले. याच्यामध्ये माझे 6 महिने गेले आणि मग ते गरजेचं होतं, कारण एखादा मुद्दा जो सिनेमासाठी लागू शकतो, कदाचित आपण नाही वाचला तर तो निष्ठून जाईल, म्हणून ती 3,500 भाषणं आपल्याला अभ्यासावी लागली. फिल्मचे जे लोकेशन्स आहेत, फिल्मसाठी 43 लोकेशन लागतात आणि त्या काळामध्ये घेऊन जाणारा सिनेमा असला पाहिजे, फिल्म असली पाहिजे म्हणून. आणि आमचं सगळ्यांचं म्हणणं असतं की रिअल लोकेशनवर आपण जेवढे शूट करू तेवढी लोकांना आपलीशी वाटू शकते. VFX वगैरे आपण तर नंतर करू शकतो ते, पण मग रिअल लोकेशन आपल्याला मिळू शकते का, असा आम्ही विचार केला. त्यासाठी मग जवळजवळ आमची 1.5 वर्ष लोकेशनवर गेली, पण सिनेमामध्ये बहुतांश लोकेशन जे आहेत ते रिअल दिसत आहेत. ह्या फिल्ममध्ये जी गाणी आहेत ती आपल्या आगरी कोळी कल्चरला जपणारी असावी, कारण आपण ह्या लोकेशनला, ह्या बॅकग्राऊंडला आपण रिप्रेझेंट करतोय. फिल्म ह्या सगळ्या वातावरणात घडते. तर मग फिल्म मधली जी गाणी आहेत, 5 गाण्यांपैकी 4 गाणी ही लिहून झालेली आहेत आणि त्यासाठी जवळजवळ वर्षभर आमचं गेलं, कारण त्या पद्धतीचीच गाणी आली पाहिजेत. म्हणून मग आम्ही तो सुद्धा वेळ त्याच्यासाठी दिला. इथला आगरी परंपरा असेल, आगरी कल्चर असेल, आगरी बोलीभाषा जी असेल ती सिनेमावर त्या ताकदीनं आली पाहिजे आणि मग त्यासाठी आम्ही तो पूर्ण वेळ दिला. म्हणजे जवळजवळ तुम्हाला सांगेन की आता ह्या फिल्मचे 10 ड्राफ्ट झाले. म्हणजे कुणी ऑब्जेक्शन घेतला तरी Yes. तुम्हाला दुसरा पर्याय उपलब्ध Yes, लगेच yes, sir. आणि एखाद्या. या फिल्ममध्ये जे पात्र येतात ती सगळी म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर महाराष्ट्राचे 6 माजी मुख्यमंत्री येतात. अगदी वसंतराव नाईकांपासून ते अगदी बॅरिस्टर अंतुले असतील, वसंतदादा पाटील असतील, शरद पवार साहेब असतील, मनोहर जोशी असतील, शंकरराव चव्हाण असतील. ही मंडळी ऑन स्क्रीन आपल्याला त्यांची कॅरेक्टर दिसत आहेत. बाळासाहेब ठाकरे दिसत आहेत, इंदिरा गांधी दिसत आहेत. मग ही मंडळी दिसत इथली तर असतात. सगळीच लोकल आताची आणि लोकल तर तुम्हाला सांगायचं की दत्तशेठ पाटील पासून दत्तूशेठ पाटलांपासून जे जनार्दन भक्तांपासून त्यांचे काळूशेठ खार पाटील असतील, म्हणजे वेगवेगळ्या पातळीवरती, राज्य पातळीवरती, तालुका पातळीवरती, अगदी ग्रामीण रामशेठ ठाकूर साहेब असतील, रामशेठ ठाकूर बबनदादा पाटील असतील, Yes, सगळे. yes. ही सगळी जी आता तुम्ही जी नावं घेताय ना, ही सगळी मंडळी ऍज अ कॅरेक्टर म्हणून त्या फिल्म मध्ये दिसत आहेत. तर मग ह्या मंडळींचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागला आणि त्याच्यामुळे तो सगळा वेळ त्या स्क्रिप्टिंगला गेला. खूप रिसर्च केलेली आहे आपण आणि म्हणजे कदाचित उशीर होतो असं जरी बोललं तरी पण त्या उशिरामागे आपला अभ्यास मात्र खूप मजबूत झालेला असं म्हणता येईल. खरोखरच लोकांनी म्हणजे लोकवर्गणीतून पैसे दिले तर ही फिल्म सुरू कधी होईल आणि म्हणजे पूर्ण कधी होईल असं तुम्ही ठरवलं असेल ना कदाचित. बरोबर. कदाचित बरोबर. ही जी फिल्म आहे ती काय हवेतली फिल्म नाही, ती जमिनीवरची फिल्म आहे आणि त्याचं एक शेड्यूल आहे. Okay. आणि ते क्लिअर आहे एकदम. त्याच्यामुळे आज आपल्याला पैसे जमा झाले तर बरोबर पुढच्या 10व्या महिन्यात ही फिल्म रिलीजला असेल. म्हणजे तुमच्या हातात जे बजेट आहे ते बजेट जर पूर्ण झालं तर 10 महिन्यात ती फिल्म पूर्ण होऊ शकेल. ते पात्र वगैरे सगळं कॅरेक्टर वगैरे रिसर्च केलेलं आहे का बाबा, कोण कोणा मुख्य भूमिकेसाठी कोण वगैरे सगळं बऱ्यापैकी यापैकी रिसर्च सगळं झालेला आहे. Okay. फक्त मूळ मुद्दा जो आहे की बजेट पैशांचा. आता माझ्याकडे जर पैसे असते ओके तर म्हणजे माझ्याकडे 5-10 कोटी, स्पष्ट सांगितलं, माझ्याकडे जर 5-10 कोटी असते तर मी टाकून एवढ्या फिल्म केली असती. ते माझ्याकडे नाहीयेत. माझ्या हातात काय की मला जे येतं ते मी केलं पाहिजे. मग मला लेखन येते, दिग्दर्शन येते, ते मी करतोय. पण भूमिपुत्र म्हणून ज्या लोकांकडे पैसे आहेत त्या लोकांनी जर पैसे दिले मग तुम्ही 1 रुपया का देईना. पण आता ह्या फिल्मसाठी सगळे निर्माते आहेत, तुम्ही 1 रुपया जरी दिलात तरी आपण सगळे मिळून ही फिल्म करतोय. म्हणजे समाजासाठीच हा विषय असा बरोबर. अगदी ठोस म्हणणे. अगदी मुलाखतीच्या शेवटाकडे जाणार तरी देखील एक प्रश्न म्हणजे मला जो विचारावासा वाटतो की एवढ्या ठिकाणी आपण उंबरे झिजवले आणि तरी देखील जो प्रतिसाद मिळाला पाहिजे होता तो मिळाला नाही, याचं थोडंसं शल्य वाईट वाटतं त्याचं. नक्कीच. कारण दिबा पाटील साहेबांच्या नावासाठी आता जी काही आंदोलनं होत आहेत, काही चळवळ होत आहेत, तरी आपण सिनेमाच्या अंगाने पाहिलं तरी ह्या सुद्धा आपण अभ्यासतो. आणि मग दिबा पाटलांसाठी भूमिपुत्र एवढं पेटून उठलेला असताना दिबा पाटील साहेबांचा इतिहास, इथल्या भूमिपुत्राचा संघर्ष तो पडद्यावर येत नाही. हे नक्कीच मला सुद्धा प्रचंड दुःख होतं या गोष्टीचं की आपल्याकडे बाकी सगळ्या गोष्टी तयार आहेत, ते मांडायचे आपल्याला, यासाठी आपण तयार आहोत, पण पैसे मिळत नाहीत. आणि जे राजकारणी आहेत, म्हणजे मी स्पष्ट म्हणायचं तर राजकारणी लोकांनी खरं त्यात खूप पुढाकार घेणं गरजेचं होतं, कारण ते आंदोलनं करतायत, मोर्चे करतात. मग दिबा पाटलांसाठी तुम्ही जर एवढं करताय, फिल्मसाठी थोडासा हातभार लावणं गरजेचं होतं. म्हणजे बघा ना की नव्याने अनेक लोक ज्यांनी संघर्ष केला समाजासाठी किंवा ज्यांचं काम आहे समाजासाठी, त्यांच्यावर अनेक चित्रपट निघाले. अगदी
त्याची कारकीर्द सुरू झाली तर लगेच त्याच्यावर चित्रपट येतो चित्रपट आहे. बरोबर. आणि तो अगदी हाऊसफुल होतो, प्रसिद्ध होतो. आणि लोकनेते देबा पाटील साहेबांसारखा जो महापुरुष आहे, ज्याचं कार्य फक्त ह्या आगरी कोळी कराडी समाजासाठी नाही तर संपूर्ण भारतीय म्हणजे प्रकल्पग्रस्त असतील किंवा जे अगदी महिला असतील, या सर्वांसाठी खूप महत्वाचे त्यांचे कायदे असेल, त्यांनी केलेलं काम असेल, हे खूप महत्वाचं आहे. तरी देखील त्यांच्यावर निघाणारा चित्रपट 9 वर्षापासून प्रतीक्षेत आहे. म्हणजे सगळं तयार आहे तरी देखील. बरं, ठीक आहे, खूप आपण खरं म्हणजे यावेळी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली असती, परंतु आता टाळूया आपण ते. हा, नाही, मुख्य तुम्ही उद्देश आता काय आपला मला एक मध्येच आता तुम्ही मुद्दा काढलात म्हणून तुम्हाला म्हणायचं होतं की ह्या देशामध्ये ज्याची जमीन आहे त्या प्रत्येकाची ही फिल्म आहे. म्हणजे ही फक्त आगरी कोळी, आता ठीक आहे, आता फिल्म ह्या बॅकग्राऊंडवर घडते त्याच्यामुळे आपली आगरी कदाचित ते भाषा, आहे. आगरी कल्चर ते दिसणं गरजेचंच आहे. नाहीतर फिल्म खोटी खोटी वाटेल. पण ह्या देशामध्ये ज्याची ज्याची जमीन आहे, जो जो भूमिपुत्र आहे, त्या प्रत्येकाची ही फिल्म आहे आणि त्या प्रत्येकाला प्रेरणा देणारी ही फिल्म आहे. खरं म्हणजे अनेक मुद्द्यांवर चर्चा करता आली असती, परंतु आपण ती टाळूया. आता मी मगाशी म्हणल्याप्रमाणे जाता जाता प्रभात पर्वचे जे प्रेक्षक आहेत त्यांना जर आपल्याला अपील करायचं झालं, त्यांना आवाहन करायचं झालं, तर नेमकं तुम्ही काय कराल की ह्या चित्रपटासाठी त्यांनी कसं पुढे आलं पाहिजे? बरं, लोकांना मी एवढंच सांगेन की देबा पाटील साहेबांच्या नावासाठी आपण सगळे लढतोय, तर आता फिल्मसाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. हा सगळा आपल्या भूमिपुत्रांचा इतिहास आहे, देबा पाटील साहेबांचा संघर्ष आहे, तो मोठ्या पडद्यावर येणं गरजेचं आहे. मग त्यासाठी सगळ्यांनी निर्माता म्हणून उभं राहणं गरजेचं आहे. जी मंडळी देबा पाटील साहेबांना मानणारी आहेत त्या सगळ्या भूमिपुत्रांनी आता पुढे येणं गरजेचं आहे, कारण ही फिल्म आपली आहे आणि ती आपल्याला पूर्ण करणं आहे. तुम्ही 1 रुपया जरी दिलात तरी तुम्ही या फिल्मचे निर्माता आहात. आता प्रत्येक वेळेला असं शक्य नाही की सगळे भूमिपुत्र म्हणा किंवा सगळी देबा पाटलांवरती प्रेम करणारी माणसं माझ्यापर्यंत पोहोचू शकतील. मग मी तुमच्या गावात येतो, मी तुमच्या शहरात येतो, तुम्ही सांगाल तिथे मी येतो, आपण सगळे मिळून ही फिल्म करूया. आणि शेवटी मी एकच गोष्ट सांगेन की जर एखादी शिकारीची गोष्ट आहे ना, ती जर शिकाऱ्याने सांगितली ना, तर त्या गोष्टीमध्ये कौतुक कोणाचं होतं? शिकाऱ्याचं. ओके. कारण तो सांगतो मी गोष्ट म्हणजे शिकार अशी केली, मी तशी शिकार केली. तशी केली. पण खरा शूर कोण आहे? तर सिंह आहे. ओके. आपण सगळे जे भूमिपुत्र आहोत ना, आपण सिंह आहोत. ओके. मग आपल्याला आपली गोष्ट आपणच सांगावी लागेल. मग आता यासाठी आपला सिनेमा आपणच निर्माता. तर होते दिग्दर्शक मुकेश कांबळे. खरं म्हणजे गेल्या 9 वर्षांपासून लोकनेते देबा पाटील साहेबांसारखा महापुरुष त्यांच्यावर प्रचंड अभ्यास करून एक सिनेमा निर्मिती करावी असा संकल्प त्यांनी घेतला. 9 वर्ष लागली, खूप उशीर झाला असं म्हणूया आपण. परंतु यासाठी जी कारणं आहेत ती देखील त्यांनी ओझरत्या स्वरूपात सांगितली. त्यांनी म्हणजे नेमकं काय कारणं असतील ती तुम्हाला लक्षात आलेली असेल. आपल्या नेत्याचा सिनेमा हा भव्य दिव्य स्वरूपात म्हणजे मोठ्या पडद्यावर यावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे आणि त्यासाठी या भूमिपुत्राला, या दिग्दर्शकाला आपण खरोखरच मदत करण्याची गरज आहे. तरी ही चर्चा ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही देखील या सिनेमासाठी पुढे येणार आहात का? याविषयीची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. अर्थातच व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता तळोजा. धन्यवाद.